परिसरात कोणाला वाळू बांधता येत नाही. 70% वारुळ ही वाळवी बांधतात आणि 30% मुंग्या बांधतात. जी वारुळ दिसतील तर 10 असतील तर 7 त्यांची 3 त्यांची असतील. वारुळं ही पर्यावरणासाठी खूप पूरक आहेत. त्याचं कारण तसं तर बघायला गेलं तर सीड बँक म्हणून सुद्धा वापर होतो याचा. कारण मुंग्या कुठूनही काय आणतात एवढ्या परिसरातून त्यात साठवतात आणि भविष्यात दुष्काळ पडले काय आदिवासी जमाती हे खोदतात त्यातनं अन्नधान्य काढतात असा त्याचा पण उपयोग होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं इकॉलॉजीला काय महत्त्वाचं आहे सगळ्यात तर 200 मीटर डायमीटरमध्ये ही मुंगी कुठेही जाऊ शकते. पण 200 मीटर राणी कधीच ह्यातून बाहेर येत नाही. तिचा जन्मही आत होतो. मुंगी उडाली आकाशी ज्ञानेश्वर पण त्यांचं वाक्य बरोबर आहे. मुंगी आकाशात उडतात म्हणजे पावसाळ्याच्या मे एंडला इथून सगळे पकाडी मुंगळे बाहेर पडतात. आपण पकाडी मुंगळे म्हणतो ते लाखोच्या संख्येने बाहेर पडतात. उद्देश असतो की पृथ्वीवर सगळीकडे जाऊन घर करायचं पण सक्सेस खूप कमी होतात. त्यात मेल फिमेल असतात. त्याच वेळेला ती मेल आणि फिमेल तयार करतात राणी मुंगी आणि मग ते सगळीकडे जातात. वरच हवेत मेटिंग होतं. पंख गळून पडतात. परत तिच्या आयुष्यात तिला पंख नसतात आणि मग त्या क्वीन असतात. सगळ्या लाखो क्वीन असतात पण सक्सेस किती होतात आपण जे शेतात बघतो गोल 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 केलेलं असते तर ती वारुळ हे असतं. हा सुरुवात असते ती. मग तिथं काय करते अंडी घालून त्यातून पहिल्यांदा तर आर्मी पाहिजे. मग ते सगळ्या जे मुंगळे म्हणतो आपण ते आर्मी म्हणजे सोल्जर्स असतात ते. मग ते बाहेर येतात सगळीकडून आपल्याला चावे घ्यायचा प्रयत्न करतात. कुणी तिथं आलं तर आपण घाबरून पळून जातो आणि मग त्याच्यातलं एखादं वारुळ म्हणजे हे 3.5-4 लाख वर्ष 5 लाख वर्ष काही 1 कोटी वर्ष असं यांचं हो हे काय आजचं वेळ याचा बेस खूप जुना आहे. 3.5 कोटी वर्षापूर्वीचं इव्होल्युशन आहे मुंग्यांचं. त्यामुळे ही वारुळ आपण सहज जेसीपी आणला टाकलं काढून नको नाही 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 ही खूप मोठी इकोसिस्टम आहे. आणि ह्यांची मी म्हणलं ना जसं एसी वापरतात. मुंगीची राणी एसीतच राहू शकते बाकी कुठं राहू शकत नाही. हा एसी हा पूर्ण एसी 20 डिग्री तापमान तुम्ही इथून खोदून आतमध्ये गेला मुंग्यांचं वारुळ जेवढं वर आहे 5 फूट आहे तर ते खाली 5 फूट असणार आणि बोरवेल घेतात मुंग्या पाण्यासाठी. आपण जसं घेतो तसं ते कंटिन्यू बोर घेत घेत पाणी जिथं ओलं लागेल तिथं बंद करतात आणि वारुळ सक्सेस होतं. म्हणून असं सांगितलं जातं 1 लाख मुंग्यांची वारुळ तयार होतात त्यावेळेस एक सक्सेस होतं. हे लाखात एक म्हणायचं याला. म्हणजे जिथं पाणी आहे तिथंच वारुळ सक्सेस होणार. मला एक सांगा की इथं आहे याचा अर्थ एवढ्या जवळ विसिनिटीमध्ये आहे याचा अर्थ पाणी आहे याचा अर्थ पाणी आणि या दोन्ही कधी एकत्र येत नाहीत. यांची युद्ध भयंकर असतात. आपल्यासारखेच बॉम्ब बिम सगळं तयार करतात. फॉर्मिक ॲसिड असतं. मुंगी 8 आकाराची असते तुम्ही बघितले. एक तर हा मोठा आकार आहे त्या याचा अर्थ सोल्जर आहे तो आणि लांबडे आहे तर सोल्जर आहे. छोटी मुंग्या जगात फक्त राणी मुंग्या किंवा कीटकांमध्ये कास्टिंग केलं जातं. तिला वाटलं मला मुलाला जन्म द्यायचा देते मुलीला पाहिजे मुली हां तिला फक्त मे महिन्यात ती मुलांना जन्म देते म्हणजे राजाला जन्म देते. असे राजा एकत्र मेटिंगसाठी रादर मुंग्यांच्या विश्वात किंवा कीटकांच्या विश्वात अजिबात नरांचं काम नाही आणि सगळं हे काम हळूहळू आपण आता तिकडे चाललोय आपण बाहेर फिरतो नाही तसं पण नाही. वारुळ काढली का आपल्याला जातात. गायला फटायर व्हायला आता बैल कुठे लागतोय आता माहिती ना तुम्हाला चितोड्याने काढले ना 100%